जेव्हा कटोरी ब्लाऊज आपण शिवतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला क्लायंटचं माप चोरटं असतं किंवा क्लायंटच्या मापामध्ये बरेच बदल करावे लागतात. कारण कटोरी ब्लाऊज शिवायचा आहे पण रेग्युलर चेस्टपेक्षा हेवी चेस्ट असेल, माप मोठा असेल, त्यावेळेला कटोरीमध्ये पॉईंट कसा घ्यायचा किंवा कटोरी मोठी कशी घ्यायची. आता 36 साईजमध्ये सुद्धा आपल्याला 38 साईजपेक्षा कमी म्हणजे 37 साईजचं ब्लाऊज शिवावं लागतं. कारण हेवी बस्ट असल्यामुळे आपल्याला कटोरीची साईज मोठी ठेवायला लागते. त्यावेळेला कटोरीचा पॉईंट किंवा टक्स असतो तो सुद्धा मोठा ठेवावा लागतो. जसं की मी हे ब्लाऊज शिवते ह्याचं पण काहीचं असंच आहे. रेग्युलर क्लायंट पाहायला आपल्याला नॉर्मल साईज वाटते पण कधी कधी साईज छातीची मोठी असल्यामुळे इथे बघा कटोरीची साईजसुद्धा मोठी ठेवायला लागते. तर यावेळेला ही खोलगट आणि व्यवस्थित बसणारी कटोरी कशी तयार करायची. तर इथे बघा मी हा कटोरीचा पार्ट जोडलेला आहे आणि ही आता मी जी शिवती आहे ती 36 किंवा 38 साईजचं माप नसताना रेग्युलर माप 36 साईजचं काढायचं आहे. पण हेवी चेस्ट असल्यामुळे आपल्याला ही 36च्या ठिकाणी 37 साईज घ्यायची आहे. त्यावेळेला कटोरीचा साईज किंवा कटोरीचा पफ आहे, कटोरीचा जो इथला फुगीरपणा आहे, तो व्हॉल्यूम आहे, तो कसा वाढवायचा. तर बघा इथे नॉर्मली आपण जी टक्स घेतो ती 2.25 इंच किंवा 1.5 इंच घेतो. जसं की हे असं दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण जेव्हा हा सेंटर इथे घेतो कटोरी जोडल्यानंतर त्यावेळेला इथला भाग आपण 1.5-2 इंच घेतो आणि हा भाग आपण 2.5 इंच घेतो किंवा 2.25 इंच घेतो. तर त्यावेळेला आपल्याला नॉर्मल 36 साईजची कटोरी मिळते. पण या कटोरीमध्ये आपल्याला साईज थोडीशी मोठी करायची आहे कारण क्लायंटला साईज थोडी मोठी लागते. सो हेवी चेस्टमध्ये आपल्याला इथे 2 इंच ते 2.25 इंचाची टक्स घ्यायची आहे, रुंदी जी आहे ती. आणि ही जी रुंदी आहे ती इथून 3.5 इंच ते 3.25 इंच घ्यायची आहे. कमीत कमी 3 इंच असली पाहिजे. 3.5 नका घेऊ तुम्हाला जर कटोरीचा पॉईंट मोठा वाटत असेल तर तिथे तुम्ही 2 इंच इथली जर हा रुंदी जर घेतली तर ही कटोरीची लेंथ आहे ती 3 इंच कमीत कमी घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला कटोरी छान बसते. तर ह्या साईजने मी इथे कटोरी तयार केलेली आहे आणि ती अशी बसलेली आहे. खूप सुंदर पद्धतीची ही कटोरी तयार झालेली आहे. हे पहा, घातल्यानंतर सुद्धा ही परफेक्ट बसणार आहे. ब्लाऊज जेव्हा व्यवस्थित सेट होईल तेव्हा सुंदर बसते. आणि कटोरीची साईज तुमच्याकडे सुद्धा असे क्लायंट येत असतील मोठी ठेवायची असेल तर टक्स करताना, टक्स मारताना, टक्सचं माप घेताना टक्स 1/2 इंचानी तुम्ही रुंदी वाढवायची आहे आणि 1/2 इंचानी त्याची लांबी वाढवायची आहे. म्हणजे हा पफ आहे तो खूप सुंदर बसतो आणि खूप सुंदर पद्धतीने ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग येतं. आणि हेवी बस्टवाल्या क्लायंटना सुद्धा ते व्यवस्थित बसतं. म्हणजे चोरटं माप असतं त्याला तुम्ही असं म्हणू शकता की हे चोरटं माप असतं. ते आपल्या लक्षात यायला लागतं ब्लाऊज शिवताना. तुम्ही जर हे रेग्युलर कटिंग करत असाल, पाहत असाल तर आपल्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.